नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुदताई गोसावी लिखित हरिगंध, परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा आपला भाग चाललाय 22वा. शब्दे वीण संवादीजे. माणसाला पूर्णानंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर मनातील चंचलतेचा पूर्णतः नाश करावा. इंद्रिय ताब्यात ठेवावीत. आपल्यातील दुर्गुणांचे हळूहळू पण सातत्याने उच्चाटन पूर्णतः करावं, म्हणजेच आनंद सागरात डुंबता येतं. बेळगावला हरिकाकांच्या वाढदिवशी झालेल्या एका कीर्तनातून भ भाऊसाहेब पाटील यांनी काकांनी दिलेल्या मंत्राचा अर्थ, भावार्थ त्यांच्या साक्षींनी स्पष्ट केला होता. तेव्हा काकाही आनंदूनच गेले. वेळोवेळी काकांनी दिलेले नियम, वेळा, उपासना या तात्कालिक उपचारासारख्या वाटत असल्या, त्या संकट विमोचनाकरता त्यांनी त्या दिलेल्या असल्या तरीही काका कोणत्या ना कोणत्या युक्तीने त्या व्यक्तींना त्यातूनच नामात आणून सोडत असत. आणि एकदा का त्या नामाची गोडी लागली का मग देशात असू देत, विदेशात असू देत, दुःखात असू देत किंवा सुखात असू देत, काकांनी दिलेल्या नामाचं स्मरण हरिभक्तांना सतत होत आलेलंच आहे. हरिमंदिरात साजरे होणारे उत्सव तर या नामस्मरणाचा पर्वकाळच असायचा. एकांताबरोबर लोकांतातही सामूहिक नामस्मरणाचा एक वेगळा आनंद, एक आगळा परिणाम असतो, याची अनुभूती प्रत्येक हरिभक्ताला अशा सोहळ्यातूनच येत असते. इसवी सन 1684 ते 1719 तंजावरच्या गादीवर असलेले शहाजीराजे यांनी मराठी आणि इतर दाक्षिणात्य भाषातून विविध प्रकारची साहित्य निर्मिती केली होती. स्वतः शहाजीराजे संगीतशास्त्रात प्रवीण असल्यामुळे त्या क्षेत्रात त्यांनी मौलिक भर घातली आहे. ती आपल्या विविध भाषांतील रचनांनी पंचभाषिक, निर्वाहक या विरोधांनी गौरवित त्यांनी कर्नाटक संगीताशी आपल्या रचनातून मराठी रचनांचंही नातं प्रस्थापित केलेलं आहे. संत पुरंदरदास कर्नाटकी संगीताचे प्रवर्तक मानले जातात. तसं संत त्यागराजांचं कर्नाटक संगीत शैलीच्या प्रवर्तनाचं नातंही सांगितलं जातं. कर्नाटक संगीत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संगीत शैलीत शहाजीराजांनी बरीच पदं रचलेली आहेत. भोसले घराण्यातील राजपुरुषांनी स्फुट आणि नाट्यगीतांच्या रूपाने कर्नाटक संगीत क्षेत्रात मौलाची भर घातलेली आहे आणि कामगिरीही केलेली आहे. कर्नाटक संगीताच्या इतिहासकारांनी या कार्याची दखल घेतलेली नाही आहे. मराठी वाङ्मयाचे संशोधक आणि अभ्यासक यांचेही या महान कार्याकडे दुर्लक्षच झालेलं आहे. डॉक्टर श्रीधर कुलकर्णी यांनी अशी खंत या संदर्भात व्यक्त केलेली आहे आणि ती खरोखरच अतिशय बोलकी आहे. कर्नाटक संगीत शैलीतील पुरंदरदासांचं ज्येष्ठ समकालीन अण्णम्माचार्य तिरुपतीच्या व्यंकटेशाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी व्यंकटेशाच्या स्तुतीवर रचलेली 15,000 पदं ताम्रपटावर कोरलेली असून त्यापैकी 12,000 कृती प्रसिद्धही झालेल्या आहेत. त्यातील कितीतरी पदं महाराष्ट्रीय व्यंकटेश भक्तांच्या अंतरी पोचलेली आहेत. तेव्हा संगीताला आजवर कोणीच जात, धर्म, वर्ण, प्रांत यांच्या अवगुंठनात बंदिस्त करू शकलेलं नाही आहे. कारण संगीत रचना कोणत्याही भाषेतली असू देत, तिच्यातील मूळ स्वरातून झंकारणारं संगीत माणसाच्या हृदयाला जाऊनच भिडतं. तो त्या संगीतातला आनंद शब्दे वीण संवादीजे अशा रूपातही घेऊ शकतो. तसंच नामाचंही असल्याने काका कोणत्याही धर्माच्या, जातीच्या माणसाला पुष्कळ वेळा दुसऱ्या धर्मातलंही नाम देत असत. आपल्यासमोर त्याच्याकडून ते शुद्ध स्वरूपात उच्चारूनही घेत असत. त्यावेळी ते स्वीकारणाऱ्याच्या व्यक्तीच्या मनातही आपण कोणत्या धर्माचे, पंथाचे, जातीचे असा भेदभाव येत नसायचा. काकांनी दिलेलं नाम हे आपल्यासाठी कल्याणकारी आहे, आपल्यावरील संकटातून आपल्याला मुक्त करणारच आहे, असा विश्वास त्याला काकांच्या ते नाम देण्याच्या नितळ आणि निरलस भूमिकेतूनच मिळत असे. त्यामुळे कोणतेही आढेवेढे न घेता किंवा काकांसंबंधी कोणतेही विकल्प मनात डोकावू न देता ती व्यक्तीही तितक्याच स्वच्छ मनाने दिलेल्या नामाचा अंगीकार करीत असे. काकांनी द्रष्टेपणाने, विशुद्ध अभेदभावाने लोकांना नाम दिलेलं असे. नाम स्वीकारण्यापुरताच अभेदभाव मनात न ठेवता
आपल्या आचरणात अखंड ठेवून त्यानुसार आपलं आचरण ठेवावं, एवढी माफक हरी इच्छा किती लोकांनी जाणून घेतली हे ज्याचं तोच जाणे. कन्नडमधील दास साहित्याचा पाया ज्या नरहरी तीर्थांनी घातला ते ज्ञानदेव समकालीन माधव मठापती होते. नरहरी तीर्थ हे आद्य हरिदास समजले जातात. कर्नाटकातील विठ्ठल भक्ती धारा, महाराष्ट्राची सत्वधारा, पृष्ठ क्रमांक 85 ही डॉक्टर पंडित आवळीकर यांची नोंद कर्नाटकातील विठ्ठल भक्तीवर प्रकाश टाकते. हरिदास हे खऱ्या अर्थाने हरिदास होते. माधव या अर्थाने ते वैष्णव होते. रामकृष्ण हरी ही त्यांची दैवत आणि मंत्रही होते. हरिकाकांनी या मंत्रात पुढे थोडासा बदल आणि वाढ करून हाच मंत्र स्वीकारलेला दिसतो. विठ्ठल भक्त असलेल्या हरिदासांना कृष्ण, राम आणि व्यंकटेश ही रूपं अत्यंत प्रिय होती. व्यंकटरमण गोविंदा गोविंदा हा नामघोषही कर्नाटकात चांगलाच परिचित आहे. हरिकाकांनी स्वीकारलेल्या नामात हरिऐवजी गोविंद नामरूपच स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या जोडीला विठ्ठल केशव यांना आणून ठेवलेलं आहे. एकनाथी घराण्याच्या संत भानुदास महाराजांपासून विजयी पांडुरंगाशी विठ्ठलाशी असलेला पूर्वापार संबंध, त्याच घराण्याचा वारसा लाभलेल्या हरिकाकांनी विठ्ठल नामाशी जोडून दिलेला आहे. रामकृष्ण परमहंसांचं छायाचित्र नेहमीच हरिकाकांच्या पुढ्यात असायचं. त्याबद्दल काका आदराने भक्तिभावानेच बोलायचे. नरहरी तीर्थांनी धारण केलेलं कविनाम रघुकुल तिलक असं आहे. त्यातून रामोपासना असलेला कर्नाटकी अनुबंधही ध्यानी येतो. पुढे श्री समर्थ रामदास स्वामींच्या रघुकुल तिलकातून तो प्रतिध्वनितही होताना दिसतो. त्यावरूनच स्पष्ट होतं की नामात काय किंवा दैवतात काय कोणताही द्वैतभाव नसतो. तो माणसाच्या स्वार्थापोटी, अहंतेपोटी अंतर्मनात रुजतो आणि त्याची प्रतिक्रिया त्या माणसाच्या आचार विचारातून आविष्कृत झालेली दिसते. हरिकाकांनी सर्वसामान्य माणसाच्या मनाचा, त्यातील मर्यादांचा नक्कीच अभ्यास केलेला होता आणि त्यामुळेच नाम अंगीकारताना देखील त्यांनी सतत कानडी आणि मराठी मनं कशी साधली जातील याचाही विचार केलेला दिसतोय. त्यामुळेच त्यांनी रामकृष्ण गोविंद विठ्ठल केशव असं पंचशब्दी मंत्र आपल्या कानडी आणि मराठी दोन्हीही भाषिकांना एकात्म भावाने दिलेला आहे. कन्नडमध्ये तंतुवाद्यावर गायली जाणारी काव्य लिहिणारे, गाणारे, कीर्तन रंगी नाचणारे विठ्ठल भक्त सामान्य माणसांच्या अंतरंगापर्यंत पोचले. विठ्ठलाला त्यांनी अंकित करून घेतलंय. या कर्नाटकी दासकुटातील कनकदास तर मेंढपाळ होता. त्याचा अधिकार ओळखून त्यांना प्रत्यक्ष व्यासरायांनी आपल्या भक्तिपंथात समाविष्ट करून घेतलं होतं. त्यांनाच उडुपीच्या कृष्ण मंदिरात प्रवेश नाकारला होता. तेव्हा त्यांनी देवळाच्या मागील बाजूला जाऊन कृष्णाला आळवायला सुरुवात करताच कृष्ण त्यांच्याकडे वळलाय अशी कथा सांगितलीही जाते. जाती, वर्णभेद मानवनिर्मित आहेत हे स्पष्ट करणारी अशी अनेक उदाहरणं आहेत. महाराष्ट्रात तर त्याच काळात विठ्ठल भक्तात अनेक जातीचे लोक होते. हरिकाकांना हरिभक्तीत सर्वांनाच गुंफायचं होतं. त्यासाठी सर्व परिचित असंच नाम त्यांनी दिलेलं आहे. पुरंदरदास आणि एकनाथ हे संत तर समकालीनच आहे. भागवत हा आधार ग्रंथ मानणारे त्यांच्या भागवत परंपरेतील हरिकाकांनीही भागवत धर्मातील अद्वैत भावाचा, प्रेमभक्तीचा आणि नामभक्तीचाच पुरस्कार केलेला आहे. भक्तीचं शास्त्र आणि स्वरूप स्पष्ट करण्यासाठी भागवताची रचना असल्याने हरिकाकांना भगवद्गीतेसारखं भागवतही प्रियच होतं. विष्णूच्या दशावतारातील त्यातील वर्णन आणि श्रीकृष्णाच्या पूर्णावताराचं वर्णन यातील प्रसंग परत्वे, काही दृष्टांत काका विशेष खुशीत असले ना की द्यायचे. कधी एखादी कथाही सारांश रूपाने कथन करायचे. महाराष्ट्रात रुजलेल्या कृष्ण भक्तीपर संप्रदायातील महानुभव आणि वारकरी संप्रदायातील द्वैती, अद्वैती असा भेदाभेद ध्यानी न घेता हरिकाकांनी त्यातील अद्वैत तत्त्व स्वीकारले. ते केवळ भक्त आणि भगवंत यांना एक रूपात, एकात पाहता यावं म्हणून. कृष्ण भक्तीतील गोपी भावातीत कृष्ण भक्ती, त्यांच्या भक्तीतीत ओढ काकांना अधिक भावलेली आहे. गोपींचं रासनृत्य लोकनृत्याच्या सहयोगाने प्रस्तुत झालेलं असलं तरी त्याला दशमस्कंधाचा आधार आहे.
गोपींच्या या नृत्याला जशा गोपींच्या अंतरीची कृष्णभक्तीची डूब आहे, तशीच नामाला जर भक्तीची डूब लाभली तर ते नामही अंतरी रुजून जातं, रंगून जातं. गोपींनी विविध रंगातून, जातीतून कृष्णभक्तीपर गायन केल्याचा निर्देश भागवतात आहे. गवळणी गायनाची परंपरा भागवतातूनच आलेली आहे. तिची मोहिनी मराठी मनावर आजही टिकून आहे. काकांनाही गवळण गीत अतिशय आवडत असल्यामुळे त्यांनी कितीतरी गवळणी स्वतः आवडीने गायलेल्या आहेत. गायकांना नवीन चाली देऊनही गायला लावलेल्याही आहेत. हरिमंदिर असो किंवा एखाद्या भक्ताची झोपडी असू देत, काका जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत नाम रंगायचं. ते भजन, भारूड आणि गवळणीतूनच. भजनाच्या प्रारंभी, मध्यावर, अंती काका स्वतःच आधी नामगजरात स्वतःला झोकून द्यायचे. त्यामुळे एक प्रकारची धुंद अशी वातावरण निर्मिती व्हायची आणि भजनात रंगलेले श्रोते भजन नामातही लीन होऊनच जायचे. संगीत स्वरांवर आरूढ होऊन येणारं नाम लोकांमध्ये अधिक उत्साह निर्माण करीत असे. संत एकनाथ आणि श्री समर्थ रामदास यांच्यातील संगीत साधनेतील नात्याचा वारसा हरिकाकांनी आपल्या संगीत प्रेमाने जसा पुढे चालवला, तसा नाम महिमाही काकांनी स्वीकारलाय. मात्र त्याचं कुठेही अवडंबर न करता तो चालवला आहे. भक्तिपथावरून सहज पावलं टाकता टाकता त्यांनी वाटेत उपयोगी पडेल म्हणून लामण दिवा माणसाच्या हाती द्यावा, तसं नाम लोकांच्या स्वाधीन केलंय आणि त्याच्याच प्रकाशात राहायचं की तो दिवा फेकून अंधारात चाच पडायचं, हे ज्याचं त्यांनी ठरवण्याचं स्वातंत्र्य ही काकांनी त्यांनाच देऊन टाकलंय. आणि त्यामुळेच नामाचा कोणी किती कसा उपयोग करून घेतला याचाही हिशोब काकांनी कधी ठेवलेलाच नाही आहे. त्याच्या पाठी धावून त्याचा दुराग्रहाने कोणाला स्वीकार करायलाही लावलेलं नाही आहे. त्यामुळेच हरिकाकांना अखंड नामात राहूनही पुन्हा नामानिराळे राहता आलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत नामकरण विधी हा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. शास्त्र आणि परंपरा पाळून तो साजराही केला जातो. एक सुखद सोहळा म्हणून त्याला रूप लाभतं आणि विधीतून पाळण्यात ठेवलेलं नाम पुढे व्यवहारात रूढ होऊन जातं. ते जन्मभर सोबत करतं आणि मरणानंतरही मागे उडतं. पुष्कळ वेळा हरिकाका त्यांच्याकडे आलेल्या माणसाचं नाव माहीत असूनही त्याला विचारायचं, नाव काय? काकांची नाचून साखरपुड्यानंतर काकांना भेटायला आल्यानंतर काकांनी तिला तिचं नाव विचारलंच. तिने नाव सांगताच पुढचा प्रश्न, साखरपुडा कुठे झाला? तुमच्या हरिमंदिरात. तुमच्या का? तुझं नाही आहे का? आता तुमच्या नाही, आमच्या म्हणायचं. नित्योपासनाच्या वेळी आरती चालू असताना सौ लक्ष्मीच्या पद्माआईंच्या म्हणजे सौ उमा भीमराव सवनूर हुबळी हातात काकांनी हरिनित्योपासनेचं पुस्तक दिलं. त्या माऊलींची काकांवर श्रद्धा नव्हती. तिची स्वतःची अन्य उपासना होती. त्यामुळे तिनं हेतुतः काकांनी पुस्तक दिलेलं तिथेच ठेवून दिलं. हुबळीला परतल्यावर जेव्हा ती अव्वरलेली हरिनित्योपासना पुस्तक रूपाने आपल्यासोबतच्या बास्केटमध्ये अगदी तळाशी आलेली त्यांना आढळून आली, त्यावेळी हकरी काकांबरोबर त्यांची श्रद्धा अतोनात बसली. तेव्हापासूनच हरिभक्तीत हरिनामात ती माऊलीही मिसळून गेली. आता ते पुस्तक त्यांच्या देव्हाऱ्यात जाऊन बसलेलं आहे नित्य उपासनेसाठी. हरिकाकांनी काय किंवा अन्य संतांनी काय स्वेच्छेने किंवा आपला मोठेपणा मिरवण्यासाठी कधी कोणताही चमत्कार घडवलेला नाही आहे. खरं तर अशा घटना, असे प्रसंग आपल्याला चमत्कार वाटतात. हरिकाकांसारख्या संतांसाठी ती सहज कृती असते. मात्र तिचाही वापर हरिकाका आवश्यक त्या ठिकाणीच अतिशय कमी प्रमाणात करत असत. काकांना सौ उमाबाई सावनूरांना हरिभक्ती वाटेवर आणून सोडायचं होतं. कारण पुष्कळ वेळा आपण करीत असलेली उपासना भक्ती ही आपल्या कल्याणासाठी पुरेशी नसते किंवा तिला योग्य दिशाही लाभलेली नसते. परंतु माझी उपासना, माझा देव, माझी भक्ती या मीपणाच्या अहंकारात ती अडकून पडलेली असते. त्यामुळेच तिच्यातून अनुकूल परिणाम त्या व्यक्तीच्या वाट्याला येतीलच याची शक्यताही कमी असते. अशावेळी एखादी व्यक्ती जर सहजपणाने भक्तीकडे वळत नसेल तर तिला भक्तिपथावर आणण्यासाठी काकांनी अशी प्रचिती दिलेली आहे.
त्यामुळे मनात गोळा झालेली जळमट ती व्यक्ती आपण होऊन बाजूला काढून टाकते आणि मग त्या व्यक्तीला अन्य उपदेशाची आवश्यकताच नसते. एकदा कृपाप्रकाशाचा झोत त्या व्यक्तीपर्यंत पोचला की मग ती व्यक्ती स्वेच्छेनेच त्या प्रकाशाच्या आधारानेच नामात भक्तीत येऊन त्या वाटेने पुढील प्रवास सुरू करते. आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.